आमंत्रित केलंय. बघूया क्वालिफाय 1 मध्ये पहिला सामना पाहायला मिळतोय. GI11 वर्सेस AJ फायटर. स्टार्ट सामन्याला सुरुवात. प्रथम स्ट्राईक वरती जर बघायला गेलं तर आकाश घरत, नो स्ट्राईक वरती सागर सौरा आणि पहिला षटक हाताळण्यासाठी समीर सौरा. खूपच चांगला फटका 4 धावांवरती. या 4च्या मदतीने संघाचं खातं ओपन केलंय AJ फायटर संघाने. खूपच चांगल्या प्रकारे चेंडू हाताळताना आकाश घरत. एकदा समीर गोलंदाजी ट्रॅक वरती, उजव्या हाताचा गोलंदाजी मार्क वरती हवेमध्ये उडाला. बघा चेंडूला सीमारेषेच्या बाहेर जातोय चेंडू. षटकार. खूपच चांगल्या प्रकारे फलंदाजी करताना आकाश घरत स्ट्राईक वरती. पहिल्या चेंडूवरती 4. पुन्हा एकदा षटकार जातोय का? पुन्हा एकदा सीमा पार बॉर्डर लाईनच्या बाहेर षटकार येतोय. बॅक टू बॅक 2 षटकार पाठोपाठ आकाश घरत यांच्या बॅटीतून. पहिला चेंडूचा विचार करायला गेला तर 4 धावा. दुसऱ्या चेंडूवरती बॅक टू बॅक 2 षटकार लागोपाठ आले होतं. पुन्हा एकदा समीर सौरा गोलंदाजी ट्रॅक वरती आणि आता मात्र खूपच चांगला फटका आहे तिकडे क्षेत्ररक्षक अरुण. चेंडूवरती आणि धावसंख्या जर बघायला गेली तर 17 धावसंख्या AJ फायटर संघाची. खूपच चांगल्या प्रकारे अजूनही पहिलं षटक मार्ग असतात. जर पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर पहिल्या चेंडूवरती 4, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू षटकार आणि 4थ्या चेंडूवरती मात्र 1 धाव. थोडीशी कमबॅक करताना समीर गोलंदाजी ट्रॅक वरती. आता मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये उडवला चेंडू. सागर सौरा यांनी 1 टप्प्याच्या मधून चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर जातो. खणखणी 4 धावांवरती. खूपच चांगल्या प्रकारे योगदान देताना सागर सौरा फलंदाजी मार्क होती AJ फायटर संघाला. पुन्हा एकदा खूपच चांगला फटका. लेगच्या टटवल्या चेंडू तिकडे स्पर्धेचे आयोजक अध्यक्ष आणि निलेदा सौरा खूपच चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करताना 1 धाव काही रोखू शकणार नाही. एका धावीच्या मदतीने धावा जर बघायला गेले तर AJ फायटर संघाच्या 1 षटक समाप्तीच्या सरपंचकडून आणि धावा जर बघायला गेली तर 23 बिनबाद. खूपच चांगल्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये 23 धावा खर्च केल्या असतील समीर यांनी GI11 संघाने आणि आकाश यांनी 17 धावा 4 चेंडूमध्ये खेचलेल्या आहेत. खूपच चांगल्या प्रकारे योगदान दिलंय आकाश घरत यांनी आणि सागर यांनी 6 धावा 2 चेंडूमध्ये पूर्ण केल्यात. खूपच चांगल्या प्रकारे एफर्ट
एजी फायटर संघासाठी. तर मात्र पुढील षटक हाताळण्यासाठी संघाचे संघनायक आणि संघमालक उदेश सौरा गोलंदाजी ट्रॅक वरती उजव्या हाताचा गोलंदाज छोटेसे रन ऑफ आहे. बघूया उदेश सौरा दुसरे षटक हाताळण्यासाठी संघासाठी कितपत योगदान देतात. बघूया उदेश सौरा गोलंदाजी ट्रॅक वरती छोटसा रन ऑफ आहे. बघूया आकाश घरात स्ट्राईक वरती पुन्हा एकदा. आकाश घरात यांनी जे 2 षटकार मारले त्या षटकारासाठी 500 रुपये आले. तर रसू वनगा याच काढून खूपच चांगल्या प्रकारे रसू वनगा यांनी 500 रुपये आकाश यांच्यासाठी 2 षटकाराला दिलेले आहेत. पुन्हा एकदा खूपच पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू लावलेला. बघूया तिकडे सतरक्षा करतोय गाडा परंतु सीमा पार चेंडू जातोय. षटकार पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्या षटकामध्ये षटकार पाहायला मिळाला. पहिला चेंडू निर्धार चेंडू आला होता आणि दुसरा चेंडूचा मात्र समाचार घेतलाय आकाश घरात. धावसंख्या जर बघायला गेली तर 29 धावसंख्या. पुन्हा एकदा पुन्हा एकदा दिसाईन चेंडू वाईट चेंडू अतिरिक्त धाव मिळते एजी फायटर संघाला. या वाईटच्या रूपाने जर धावा बघायला गेली तर 36 धावसंख्या एजी फायटर संघाची धावसंख्या 36. पुन्हा एकदा होते गोलंदाजी ट्रॅकवरती खूपच चांगला फटका आहे. बघू तिकडे क्षेत्ररक्षक जयेश परंतु समीर आणि इथे मात्र एक धाव येतोय एजी फायटर संघासाठी. आकाश वैयक्तिक खेळतोय. जर बघायला गेलं तर आकाश यांची धावसंख्या 9 चेंडूमध्ये 30 धावा वैयक्तिक खेळतोय आकाश घरात. खूपच चांगल्या प्रकारे संघाला योगदान देताना आकाश घरात. आता मात्र चेंडू लावला पुन्हा एकदा लेग साइड चेंडू सागर सवरा यांच्या बॅटीतून खणखणीत 2 टप्प्याच्या मध्ये चेंडू जातो बॉर्डर लाईनच्या बाहेर 4 धावावरती. मी कोठे हिंडलो खूपच महागड असे सेटअप म्हणावं लागतील. दोन्ही सेटअप जर धावा बघायला गेली तर 12 चेंडूमध्ये 41 धावा आलेल्या आहेत. एजी फायटर संघासाठी 41 धावाचं टोटल पार केलंय. एजी फायटर संघाने सागर आणि सलामीची जोडी आकाश यांच्या दोन्ही फलंदाजामध्ये
खूपच चांगल्या प्रकारे संघाला योगदान देताना आकाश आणि नोस्टाकर सागर सौरा पुन्हा एकदा नवीन गोलंदाजी मार करते पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू उडाला तर ती चेंडू धरतीला दान होतोय आणि दुसरी धाव सिंगल डबलच्या मदतीने धावा जर 2च्या मदतीने पोहोचतात 43 या धावावरती एजी फायटर संघ खेळतोय. खूपच चांगल्या प्रकारे फलंदाजी दोन्ही फलंदाजीच्या फलंदाजीतून पाहायला मिळते. एजी फायटर संघाचे फलंदाज आकाश आणि नोस्टाकर सागर सौरा पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. सुशांत सौरा ऑरेंज कॅपचा मानकरी आहे आणि ते मात्र पुन्हा एकदा एक धाव पुन्हा एकदा संघाला बोर होते एजी फायटर संघासाठी. सिंगल डबलच्या मदतीने कन्वर्ट करताना दोन्ही फलंदाज सागर सौरा आकाश घरत खूपच चांगल्या प्रकारे योगदान देताना दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा उजव्या हाताचा गोलंदाज सुशांत सौरा गोलंदाजी ट्रॅकवरती छोटस रनअप आणि बघूया सागर धन्यवाद डीजे. पहिला झटका सागर सौरा यांच्या रूपाने रनआउटच्या रूपाने सागर सौरा यांच्या रूपाने पहिला झटका आणि सागर यांनी वैयक्तिक संघाला 10 धावांचे योगदान दिले. खूपच चांगल्या प्रकारे सागर फलंदाजी करत होता परंतु रनआउटच्या रूपाने पहिला झटका. मात्र पुन्हा एकदा खूपच चांगल्या प्रकारे फलंदाज आणण्याच्या प्रयत्नामध्ये आणि इथे मात्र गडी बाद होतो. मला वाटतं आकाश घरत बॅक टू बॅक 2 गडी बाद. दुसरा झटका आकाश घरत यांच्या रूपाने. धावसंख्या जर बघायला गेली तर एजी फायटर संघाची धावसंख्या 44 2 विकेट 2 गडी बाद आणि आकाश घरत यांनी 12 चेंडू मध्ये 33 धावांचे योगदान दिले. 33 धावा संघाला दिलेत एजी फायटर संघाला. पुढील फलंदाज सागर वनगा गोलंदाजी मार्क वरती आणि आता मात्र थोडीशी कमबॅक करताना सुशांत सौरा गोलंदाजी मार्क वरती आता मात्र निर्धार चेंडू होतोय. कुठल्या प्रकारे धाव नाही. धावसंख्या असतील धावसंख्या 44 2 विकेट आणि या तिसऱ्या षटकाचा जर विचार करायला गेला तर 3 धावा आल्यात आणि 2 गडी बाद. खूपच चांगल्या प्रकारे षटक हाताळताना सुशांत सौरा आता मात्र चेंडू उडाला बघा तिकडे चेंडूवरती सूत्रसक आणि इथं मात्र खणखणीत 4 धावावरती चेंडू जातो. एक टप्प्याच्या मदतीने चेंडू बाउंड्रीच्या बाहेर.
चांगला फटका पुन्हा एकदा षटकार रुपेश गोलंदाजी मार्कवरती चौथी षटक हाताळण्यासाठी GI11 संघाकडून रुपेश घाटा गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय आणि मात्र गचडचेतन होते चेंडू जातो मोडल्याच्या दन खणखणीत 4 धावावरती आणि इथे मात्र षटकार मारलेला आहे अमित जाधव खूपच चांगल्या प्रकारे फलंदाजी करताना अमित जाधव यांनी षटकार मारले त्याच्यासाठी बक्षीस आलेलं आहे खूपच चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा एका धावेचं योगदान देताना अमित जाधव चांगल्या प्रकारे फलंदाजी करताना संघाचे नेतृत्व करताना अमित जाधव खूपच चांगल्या प्रकारे संघाला क्वालिफाय 1 मध्ये पोहोचवलेलं आहे अमित जाधव यांनी स्वतः संघाला कर्णधार खूपच चांगल्या प्रकारे योगदान देताना संघाला अमित जाधव खूपच चांगल्या प्रकारे धावसंख्या जर बघायला गेली तर 65 धावसंख्या 2 गडी बाद आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती रुपेश घाटा खूपच चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू वाढवला बघा चेंडू जातोय सीमा पार षटकार पुन्हा एकदा धन्यवाद या षटकारासाठी अमित जाधव यांच्यासाठी बाबूराव घरात याचकडून 500 रुपयाचे पारितोषिक आले त्यानंतर योगेश जाधव याचकडून 500 रुपये महेंद्र पावडे याचकडून 250 रुपयाचे पारितोषिक आले सॉरी 200 रुपयाचे असं भरघोस पारितोषिक लागलेलं आहे या षटकारासाठी अमित जाधव पुन्हा एकदा चेंडू उडवला हवेमध्ये आणि पुन्हा एकदा षटकार जातोय पुन्हा एकदा 500 रुपयाचे पारितोषिक आले योगेश मोहन जाधव याचकडून 500 रुपये बाबूराव गरज याचकडून 100 रुपयाचे आणि सागर वनगा यांच्यासाठी सगळी 500 रुपये आले सागर सवरा यांच्यासाठी 500 रुपये आले योगेश मोहन जाधव याचकडून पुन्हा एकदा मध्ये चेंडू उडवला बघूया षटकार येईल का पुन्हा एकदा मला वाटतं सीमा पार मोडल्यांच्या बाहेर खूपच चांगल्या प्रकारे फलंदाजी करताना अमित जाधव फलंदाजी ट्रॅकवरती खूपच चांगल्या प्रकारे बक्षीस लागले अमित जाधव यासाठी बाबूराव घोरात याचकडून 500 रुपये योगेश मोहन जाधव यासाठी याचकडून 500 रुपये महेंद्र पावडे याचकडून 250 रुपये योगेश जाधव इथे बक्षिसाचं पैसे लागले होते परंतु ते मात्र गडी बाद आणि आम्ही त्यांच्या वैयक्तिक धावा जर बघायला गेलो तर धावसंख्या 29 चेंडू मध्ये खूपच 8 चेंडू मध्ये खूपच चांगल्या प्रकारे फलंदाजी करताना अमित जाधव संघाचे फलंदाज संघमालक आणि कर्णधार खूपच चांगल्या प्रकारे योगदान देताना 29 धावा त्यांनी संघाला दिलेले
आणि त्यांना बक्षीस सुद्धा आलेलं आहे. योगेश मोहन जाधव यासकडून 500 रुपये, योगेश मोहन जाधव यासकडून 500 रुपये, बाबूराव घरत यासकडून 500, महेंद्र पावडे यासकडून 200 रुपये आणि योगेश मोहन जाधव यासकडून 500 रुपयाची पारितोषिक सागर सौरा यांच्या गाडी लागलेलं आहे. सुरू वनगा खूपच चांगल्या प्रकारे बक्षिसाचे पारितोषिक लागलेले आहे. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये उडाला, बघूया झेल होईल का आणि सुंदर झेल. इथं मात्र सचिन खाताना बोलता तंबूमध्ये पण दुसरा चौथा झटका एजे फाटे संघाला. तुझी नांगून इशारा कर, कंगना तुझा खनखन मलवाहर, न कमर तुझी नांगून दिवाना कर, तुझी अदा पोरी मल पगल बना. पुन्हा एकदा नवीन फलंदाज साहिल मानकर फलंदाजी ट्रॅक वरती आणि गोलंदाज सुशांत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती खूपच चांगल्या प्रकारे सट्टा काढला होता. आता मात्र पुन्हा एकदा अवधी चेंडू आला, तिला चेंडूवरती जयेश तांडेल ते मात्र चेंडू धरतीला दान होतोय आणि एकदा पूर्ण होते, दुसरी धावची पण तिसरी धाव मला वाटतं पूर्ण होईल आणि इथे मात्र तिसऱ्या धावच्या मध्ये गडी बाद होतोय. साहिल गडी बाद तिसऱ्या धावच्या मदतीने 5वा झटका एजे फायटर संघाला. साहिल यांच्या रूपाने नवीन फलंदाज त्यांची जागा भरून येण्यासाठी एजे फायटर संघाचे फलंदाज अनिकेत पुन्हा एकदा फलंदाजी मार्क वरती. धावा जर बघायला गेल तर धाव संख्या 83, 5 गडी बाद, खूपच चांगल्या प्रकारे 83 धाव संख्या एजे फायटर संघाची धाव संख्या. पुन्हा एकदा मध्ये चेंडू वाढवला, बघा तिकडे चेंडू मध्ये रुपेश घाटा आणि इथं मात्र कुठल्याही प्रकारे क्षेत्राला गलती करणार रुपेश घाटा. इथं मात्र 6वा गडी बाद, 6वा झटका एजे फायटर संघाला. जर धावा बघायला गेल तर 83 धाव संख्या, 6 गडी बाद एजे फायटर संघाची धाव संख्या.
धन्यवाद डीजी. एकंदरीत आतापर्यंत एजे फायटर संघ जाऊन पोहोचलाय. धाव संख्या 83 आणि जिंकण्यासाठी जिया 11 संघाला 84 धावांचं आव्हान. तर मात्र दोन्ही फलंदाज बेस्ट वर्सेस बेस्ट एका साइडनं ऑरेंज कॅप होल्डर आतापर्यंत ज्याच्या माथ्यावरती बघायला भेटते सुशांत सौरा. स्ट्राईकला फलंदाज उदय सौरा. 86 धाव संख्या. पहिला चेंडू आकाश घरात. पहिला चेंडू वाईट चेंडू. अतिरिक्त धाव एक्सरसाइजचा मोका मिळतो पंचांच्या भूमिकेत. एकंदरीत मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई पाहायला भेटते. एका साईडने गोलंदाजी मार्क वरती आकाश घरात. पंचांच्या भूमिकेत अक्षय नाईक. आणि पहिला चेंडू हवेत चेंडू बघूया आणि चेंडू जातो 1 बाउन्स चौकार. चौकाराचे आपलं स्वतःच खातं ओपन केलं उदय सौरा यांनी. लेग पंचाच्या भूमिकेत अमीर कराईसर. पहिला चेंडू वाईट चेंडू. दुसऱ्या चेंडूवरती पुरेपूर समाचार घेतलाय फलंदाज उदय सौरा याने आणि चेंडूला पाठवले आउट ऑफ द पार. 1 बाउन्स चौकार. षटकातील पुढचा चेंडू आणि आता मात्र अप्पर कट चेंडू. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण परंतु गताडसा थ्रो असल्यामुळे 1 धाव नक्कीच घेण्यात यश दोन्ही फलंदाज. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज सुशांत सौरा. एक हार्ड हिटर फलंदाज ऑरेंज कॅप होल्डर ज्याच्या पर्यंत आतापर्यंत धावा आतापर्यंत सुशांत सौरा यांनी आपल्या फलंदाजीतून 140 धावा भरण्याचं काम केलंय. बघूया बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई आहे. तर मात्र पुन्हा एकदा एक्सरसाइजचा मोका अक्षय सरांच्या भूमिकेत. वाईट चेंडू अतिरिक्त धाव. धाव संख्या जाऊन पोचते 7 धावा. लेफ्ट हँड बॅट्समन बघूया मात्र ऑफच्या दिशेने खूपच चांगला चेंडू हाताळण्यात यश गोलंदाज आकाश घरात यांना. निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र चेंडूला पाठवलं नाही. कणकणीत चौकार. चौकाराच्या मध्ये धाव संख्या जाऊन पोचते. एकंदरीत 11 रन 11 धावा. आतापर्यंत पहिला षटक मार्गस्थ गोलंदाजी मार्क वरती आकाश घरात. स्ट्राईकला फलंदाज हार्ड हिटर फलंदाज सुशांत सौरा. मात्र हळूच प्लेसमेंट करून 1 धाव नक्कीच घेण्यात यश सुशांत सौरा.
धावसंख्या जाऊन पोचते 12 धावा. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज उदय सौरा. खूप वर्ष ज्याने क्रिकेट गाजवलंय, अनुभवी खेळाडू, परंतु आकाश घरत देखील दर्शवून देतोय मी सुद्धा कच्चा गुरुचा चेला नाहीये हे दर्शवत असताना आणि षटक समाप्तीचा इशारा. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा. अजून हे जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 74 धावांचं आव्हान. आता मात्र नवीन गोलंदाज, युवा गोलंदाज सागर वनगा. एकंदरीत आतापर्यंत ज्याने खूप चांगली गोलंदाजी हाताळली, गोलंदाजी मार्क वरती सागर वनगा. पहिलाच चेंडू यॉर्कलँडचा चेंडू, खूपच चांगला चेंडू हाताळला होता. आता मात्र फुलटस चेंडू आणि फुलटस चेंडूला थारा नाही, चेंडूला पाठवले आउट मधून पार्क षटकारासाठी आणि षटकाराच्या मदतीत धाव संख्या जाऊन पोचते 19. आणि मी पुढील समालोचन करण्यासाठी आमंत्रित करतो आमचे सहकारी मित्र उमेशदादा गुहे यांना. दरम्यान चालू सामना GI11 वर्सेस फर्स्ट क्वालिफाय AJ फायटर्स दरम्यान सामना चालू आहे आणि धावसंख्या होती ती 19 धाव संख्या होती आणि स्ट्राईकला येते धावसंख्या 86 चं टार्गेट आहे दिलेलं आहे. आणि दोन मॅच मध्ये आता जोर झाला, पूल थोडासा लीगच्या दिशेने जोरदार अपील आणि मला वाटतं हा सेमी फायनलचा सामना असावा. दरम्यान उदेश आणि ससन यांच्या दरम्यान उदेश यांची व्यक्ती धावसंख्या बघितली तर 11 धावांवर उदेश चांगलीच फलंदाजी करतोय. आता मात्र नो बॉल, यस नो बॉल, अतिरिक्त धावसंख्या मिळते. GI11 संघाकडून नो बॉलचा इशारा आणि धावसंख्या अतिरिक्त मिळते आणि धावसंख्या पोहोचते तब्बल 20 धावा. आणि ट्रीटचा चान्स बघूया, उदेश घेतात का चान्स बघूया. उदेश होम ग्राउंड आहे, या ग्राउंड मध्ये खूपच चांगले सामने खेळतो तो आणि किराट गटामध्ये
सुद्धा एक चांगलासा प्लेअर आणि लेगच्या दिशेने आता मात्र सीमापार बॉल. धावसंख्या 4 ने वाढते आणि धावसंख्या होते ती 24 धावा 24. चांगलीशी धावसंख्या आतापर्यंत धावसंख्या होती ती 24 धावा जिंकण्यासाठी 84 धावांचं आव्हान दिलेलं आहे. 86 आणि सलमानचे फलंदाज जोपर्यंत ग्राउंड मध्ये आहेत. उद्देश जोपर्यंत असेल तोपर्यंत आपली मॅच असेल असं त्यांचे संघमालक आणि स्वतः संघमालक आहेत आणि स्वतः कर्णधार सुद्धा असेल. एक धावावर समाधान मानावं लागेल. उदेश यांचं थोडंसं स्वतःवरती नाराज झालेले आहेत. एक धावावर समाधान. धावसंख्या 1 निवडते आणि धावसंख्या होती ती 25 धावावरती पोहोचलेत आणि दुसऱ्या षटक मारत आणि दुसऱ्या षटकामध्ये बघितलं तर धावसंख्या होती ती जवळजवळ 10 धावसंख्यावरती. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या पडली 10 वरती आणि एकत्रित धावसंख्या पडली ती 25 धावा. चांगलीशी धावसंख्या अजूनपर्यंत. सुसानेंच्या बॅटीतून षटकार. खूपच चांगली धावसंख्या. सुसाने खूपच चांगलीशी फलंदाजी करतोय अजूनपर्यंत. ओपनर्सला बॅट्समन अजूनपर्यंत एकही गडी बाद नव्हता. धावसंख्या पडली होती त्यांच्या 31 धावावरती पोहोचलीत. दुसरं षटक समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 31 धावा. या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या बघितली तर धावसंख्या होती ती 15 धावा आणि 18 चेंडू मध्ये जवळजवळ 55 धावा आवश्यकता आहेत. अजूनपर्यंत उदेश आणि सुसाने यांच्या दरम्यान एकही गडी बाद नव्हता. चांगलीशी धावसंख्या रचतात. JI11 संघ तेवढा तुल्यबलच गोलंदाज AJ फायटर संघाकडून चांगलीशी गोलंदाजी तसेच चांगलीशी क्षेत्ररक्षण होत आहेत. बघूया तिसरं षटक मार्गस्थ. तिसरं षटक घेऊन येत आहेत ते आकाश. खूपच चांगले गोलंदाज आहेत आतापर्यंत. पूर्ण लीग मध्ये चांगलीशी गोलंदाजी आतापर्यंत आकाश यांच्याकडून होते आणि धावसंख्या पोहोचली ते 31 धावावरती. 3 षटकामध्ये 31 धावा. एकही गडी बाद नव्हता. जिया 11 संघाकडून. दोन षटकामध्ये जवळजवळ 31 धावा केलेल्या आहेत आणि JI11 संघाकडून चांगलीशी फलंदाज उदेश आणि सुसाने यांच्याकडून चांगलीशी फलंदाजी होत आहे. आणि उंचावलेला चेंडू बघा इथे झलबाद होतोय का. आता मात्र चुकीला माफी नाही. झेल आणि कॅच आणि मॅच असं समीकरण होतंय. परंतु आता मात्र JI11 संघ चांगला असा झेल सुटलेला आहे. खूपच चांगला प्लेन होता आणि झेल जर घेतला असता तर खूप मोठा झटका JI11 संघाकडून झाला असता. परंतु झेल सुटलेला आहे. चुकीला माफी नाही. आता मात्र थोडेस समीकरण खूपच चेंज झालेले आहे आणि धावसंख्या षटकारच्या रूपाने धावसंख्या वाढते 6च्या रूपाने आणि धावसंख्या होते ती 37. 37 धावा. आतापर्यंत तिसरं षटक मार्गस्थ. तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूमध्ये समाचार घेतला उदेशाने. षटकार. पुन्हा एकदा दुसरा चेंडू बघूया. दुसऱ्या चेंडूमध्ये कितपत धावसंख्या घेतात उदेश आणि हळूच कोपच्या दिशेने कट करण्याच्या प्रयत्नात. आता मात्र चांगले क्षेत्र आणि थोडीशी मिस फिल्डिंग. 1 धाव आणि 2 धाव पूर्ण. आता मात्र थोडीशी
रनआउट होण्याचा चान्स, परंतु 2 धाव काही रोखू शकले नाही. परंतु 2 धावांवर समाधान. धावसंख्या दोन्ही वाढते आणि धावसंख्या होती ती 39 धावावरती पोहोचला. त्यांची सुद्धा धावसंख्या होती ती 85. जिंकण्यासाठी 86 धावांचा खूप मोठं आव्हान दिले. परंतु जिया 11 संघाकडून जर चांगलेसे हिटर असे बॅट्समन आलेले आहेत. अजूनपर्यंत एक गडी बाद नव्हता. चांगलीशी धावसंख्या 15 चेंडूमध्ये जवळजवळ 41 धावांचं आव्हान. अजूनपर्यंत चांगलीशी फलंदाजी होते उदेश यांच्याकडून आणि जोरदार मारण्याच्या प्रयत्नात. परंतु आता मात्र चांगलीशी किपिंग आणि थोडासा खराब थ्रो. अमित यांच्याकडून थोडेसे नाराज गोलंदाज. अतिरिक्त धावसंख्या मिळते 22च्या रूपाने आणि धावसंख्या होती ती 40 धावा. अजूनपर्यंत सलमानची फलंदाज जोपर्यंत सुसान आणि उदेश हे ग्राउंड मध्ये असतील तोपर्यंत त्यांचे संघ मालक खुश असतील, कारण की सुसान आणि उदेश यांच्यावरती पूर्ण विश्वास असेल. किराड गटामध्ये सुसान यांनी चांगलीशी फलंदाजी, खूपच चांगली फलंदाजी करून संघाला जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा चेंडू तिसऱ्या षटकामध्ये आणि उंचावलेला चेंडू बघूया इथे झेल होतोय का, आणि झेल पुन्हा एकदा सुटलेला आहे. यश आणि नो यांच्या दरम्यान चांगला असा फलंदाज बाद झाला असता तर थोडीशी धावसंख्या खालावली असती, परंतु चांगलासा फलंदाज झेल पुन्हा एकदा सुटलेला आहे. धावसंख्या स्थिर 40 धावसंख्या स्थिर झालेले आहे. सुसान यांचा जर झेल घेतला असता तर थोडीशी कमबॅक लागली असती. पुन्हा एकदा सुसान यांच्याकडून चांगलीशी फलंदाजी होते उदेश आणि सुसान यांच्या दरम्यान. सलमानची फलंदाज याचप्रमाणे खेळायला पाहिजे होतं. चांगलीशी फलंदाजी अजूनपर्यंत. तिसरा षटक मार्गस्थ आणि स्टेजच्या दिशे मला चेंडू बघूया इथे षटकार पुन्हा एकदा चौकार. सॉरी, धावसंख्या 4 ने वाढते आणि धावसंख्या होती ती 44. चांगलीशी धावसंख्या अजूनपर्यंत उदेश आणि सुसान यांच्या दरम्यान. चांगली अशी कॉलिंग आणि चांगलीशी फलंदाजी उदेश यांच्या दरम्यान, उदेश आणि सुसान यांच्या दरम्यान. J11 संघ चांगलीशी फलंदाजी अजूनपर्यंत चांगलं एकही गडी बाद नव्हता. त्यांचे अतिशय चांगले नियोजन कर्णधार आणि संघ मालक यांचं थोडस कौतुक करावं लागेल. चांगलीशी थोडीशी 81-86 धावाचं पाठलाग करताना चांगलीशी त्यांची रन रेटच्या दरम्यान बघितलं तर खूपच चांगलं 44 धावा अजूनपर्यंत. जोरदार अपील आणि विकेटच्या पतन होत आहे. पहिला गडी बाद सुसान यांच्या दरम्यान. आता मात्र थोडस कमबॅक होतंय. गोलंदाजीचा कौतुक करावं लागेल. खूपच चांगली गोलंदाजी आणि धावसंख्या पोहोचली ती 44 धावा. धावसंख्या पोहोचली ती 44 धावा 44 आणि 11 चेंडू मध्ये सुसान यांची वैयक्तिक धावसंख्या बघितली तर अजूनपर्यंत त्यांनी 8 चेंडू मध्ये जवळजवळ 16 धावा केलेल्या आहेत. त्यांचं खूपच चांगली बॅटिंग, परंतु थोडीशी बॅटची कडा घेत असताना 12 चेंडू मध्ये जवळजवळ 42 धावांचं लक्ष अजूनपर्यंत. 12 चेंडू मध्ये 42 लक्ष असेल. 42 धावांचं प्रत्येक षटकामध्ये जवळजवळ 21 धावांचं लक्ष असेल. परंतु आता सुसान यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते समीर.
आणि सुसान यांचा मला वाटतं धाव असेल. चांगलीच फलंदाजी होतीपर्यंत जोपर्यंत उदेश आणि त्यांचा सहकारी सुशांत हे आऊट झाल्यानंतर 8 चेंडूमध्ये 16 धावा त्यांची कामगिरी करून गेलेले. तर सुशांत दरम्यान खूपच चांगली अशी फलंदाजी होते आणि धावसंख्या पोहोचली 44 धावांत 44 आणि मला वाटतं चौथा षटक मार्गस्थ आणि गोलंदाजी मार्कवर विश्वास अमित कर्णधार असतील आणि विश्वास यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे. 6 चेंडूमध्ये कितपत धावसंख्या घेतात. या चेंडूमध्ये जर 6 चेंडूमध्ये धावसंख्या घेतली तर बघूया 6 चेंडूमध्ये कितपत धावसंख्या देतात. विश्वास आपला कर्णधार यांनी विश्वास यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे. 6 चेंडूमध्ये कितपत धावसंख्या देतात आणि सलामीचे फलंदाज एक गडी बाद. आता मात्र उंचावलेला चेंडू आता गडी बाद होतोय का आणि यस गडी बाद. पहिल्या चेंडूमध्ये उदेश यांचं खूपच चांगला फलंदाज बाद झालेला आणि स्थिर झालेली धावसंख्या 44 धावावरती स्थिर धावसंख्या. आता मात्र थोडी टीम कमबॅकला गेले. चांगली अशी गोलंदाजी पहिल्याच चेंडूमध्ये उदेश यांचं विकेट गेलेलं आहे. धावसंख्या स्थिर झाली 44 वरती आणि विश्वास यांची अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मला पहिल्याच चेंडूमध्ये सुंदर असा फलंदाज आउट केलेला आहे त्यांनी. उदेशाने 12 चेंडूमध्ये जवळजवळ 24 धावा घेतलेल्या आहेत आणि ते आउट झालेले आहेत. तर दुसरा चेंडू सुनील हळूच कट करण्याच्या प्रयत्नात आणि एक धावसंख्या होती ती 45 धावा. सुनील यांच्याकडून हळूच कट करण्याच्या प्रयत्नात आणि समोर ते आता मात्र स्ट्राईक भेटलेली होती समीर. चौथा षटक मार्गस्थ आणि चांगलीशी गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळते आणि लेगच्या दिशेने बघूया इथे झेलबाद होतोय का आणि षटकार अतिशय सुंदर षटकार यस आणि धावसंख्या पोहोचली ती 51 धावावरती पोहोचले. तर चांगलीशी फलंदाजी आतापर्यंत होत आहे. 2 गडी बाद 11 संघाकडून आणि चांगलीशी सलामीचे फलंदाज गडी बाद झालेले आहेत. उदेश आणि सुशांत यांच्या दरम्यान धावसंख्या 9 चेंडूमध्ये जवळजवळ 35 धावांचं आव्हान अजूनपर्यंत खूप मोठं आव्हान आहे. चांगलीशी फलंदाजी केली तर जे संघ जिंकू शकतोय आणि त्याच दिशेने बघूया इथे षटकार पुन्हा एकदा त्याच दिशेने खूपच चांगली फलंदाजी. षटकारच्या दरम्यान धावसंख्या 6 वाढते आणि धावसंख्या होते ती 57 धावांचं लक्ष गाठलेलं आहे. जे 11 संघाकडून थोडीशी गोलंदाजी लूज झालेले आहे आणि चांगलेच कर्णधाराचं कौतुक करायला गेलं. चांगलेसे फलंदाज पाठवलेले आहेत त्यांनी. 2 चेंडूमध्ये षटकार 2 चेंडूमध्ये जवळजवळ 12 धावा केलेल्या आहेत आणि खूपच चांगली फलंदाजी अजून बघायला मिळते. थोडस कर्णधार अजूनपर्यंत 8 चेंडूमध्ये 19 धावांचं लक्ष गाठायचं अशीच फलंदाजी बघितली अशीच फलंदाजी केली तर जे संघ जिंकू शकतोय. एजी फायटर संघात थोडीशी लूज गोलंदाजी होतोय आणि जोरदार मारण्याच्या प्रयत्नात परंतु निर्धाव असा चेंडू खूपच चांगले यष्टीरक्षक अमित यांच्याकडून चांगलीशी चांगलीशी किपिंग होत आहे.
आता मात्र थोडस कमबॅक होत आहे विश्वास यांच्याकडून 2 चेंडूमध्ये षटकार आणि पुन्हा एकदा बघूया 4थं षटक मार्गस्थ आणि त्याच दिशेने बघूया इथे आता मात्र झेल होतोय का आणि आता मात्र जिला लेवन संघाचं तिसरा विकेटचे पतन होत आहे आणि समीर यांच्या दरम्यान धावसंख्या होती आता 57 धावा तिसरा गडी बाद चांगलीशी फलंदाजी आणि रुपेश दरम्यान रुपेश घाटाला येणं चान्स आहे 6 चेंडू मध्ये 29 धावांचं लक्ष आहे हिरो बनण्याचा चान्स आहे परंतु बघूया रुपेश आणि सुनील यांची फलंदाजी सुद्धा चांगली आहे G11 संघाकडून बघूया गोलंदाज आहेत ते अमित स्वतः कर्णधार आहेत आणि सुनील यांच्या स्ट्राईक भेटलेले आहे रुपेश आणि सुनीलच्या दरम्यान 6 चेंडू मध्ये 29 धावांचं लक्ष गाठायचे बघूया 6 चेंडू मध्ये 29 धावा काढतात का G11 संघाकडून आणि चांगलेच गोलंदाज अमित कर्णधार असेल आपल्या संघाकडून आता मात्र वाईटच्या रूपाने अतिशय ऑफच्या दिशेने खूपच खराब असा गोलंदाज अमित यांनी लगातार 3 विकेट घेतल्यास नरेश सकाराम विघ्ने बऱ्हाणपूर यांच्याकडून 1500 रुपयाचे बक्षीस लगातार 3 विकेट 1500 रुपयाचे बक्षीस आणि आता मात्र पुन्हा एकदा वाईटच्या रूपाने अतिशय खराब असे गोलंदाजी मानावले नुगरावर 2 वाईटच्या रूपाने धावसंख्या अतिरिक्त भेटते आणि धावसंख्या होती ती 59 धावाचं लक्ष गाठलंय दयानंद स्फूर्ती वर्सेस साई माऊली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेचच यायचे टॉसविन करून घेण्यासाठी आता मात्र कमबॅक होत आहे चांगला गोलंदाज अजूनपर्यंत बक्षीस चालू आहे अमित जाधव यांनी जर लगातार 3 विकेट घेतले तर अजून 500 रुपयाचे ऍड केलेले 2000चं बक्षीस 3 विकेट बरोबर घेतले तर दुसरा पुकार असेल दयानंद स्मृती वर्सेस साई माऊली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे कारण की आजचा शेवटचा दिवस असेल तिसरा दिवस आणि विकेटचं पतन होत आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे नाहीतर पेनल्टी लावली जाईल आपली कमिटीचा निर्णय असेल बाद नाही पेनल्टी साई माऊली संघाचा कर्णधार उपस्थित आहे दयानंद स्मृती संघाचा कर्णधार यायचे आणि त्यांचं टॉसविन करून घेण्यासाठी नरेश सकाराम विघ्ने यांचा मी आमंत्रित करतोय त्यांनी टॉसविन करून घ्यायचे नरेश सकाराम विघ्ने किरेट गटाचे एक कमिटीचा मेंबर आणि आता मात्र झेल बाद होतोय विकेटचं पतन पुन्हा एकदा 2000 बक्षीस प्रत्येक विकेटला 500 रुपयाचे बक्षीस असेल 500 रुपयाचे बक्षीस असेल 500 प्रत्येक विकेटला 500 रुपयाचे बक्षीस नरेश सकाराम विघ्ने यांच्याकडून ते गोलंदाजांनी बघून घ्यायचे एक विकेट गेला 500 रुपयाचे बक्षीस लागू आता मात्र थोडीशी कमबॅक होते G11 संघ विकेटच्या पतन होते आणि धावसंख्या पोहोचली होती 59 धावावरती 59 धावा
राहुल लालवा संघाने समालोचन कक्षामध्ये यायचे आणि आपला समालोचन करण्यासाठी ताबा घ्यायचे. आम्ही त्यांची शेवटची आणि अंतिम गोलंदाजी. आता मात्र सीमा पार बोल. धावसंख्या होते ती 64 धावावरती पोहोचले. चांगलीच फलंदाजी अजूनपर्यंत जी आहे संघाकडून आणि एक चेंडू मध्ये 22 धावा म्हणजे JI11 संघ मला एजी फायटर संघ पूर्णपणे विजयी झालेला आहे असं घोषित असेल. चांगलीशी टक्कर एजी फायटर संघाकडून सुद्धा चांगलीशी फलंदाज होते परंतु सलामीचे फलंदाज आउट झाला बाद झाल्यानंतर थोडीशी कमबॅक खूपच थोडीशी विकेटचं पतन होताना बघायला मिळालं आपल्याला. आणि शेवटचा चेंडू आता मात्र रुपेश यांनी एकच धावावर समाधान. एकही धाव घेतलेली नाही त्यांनी. दानवा साहेबांनी समालोचन चा ताबा घ्यायचे. हॅलो, थँक्यू व्हेरी मच सन्माननीय उमेशजी गवळे साहेब. आपण टॉसकडे वळूया जिथे दयानंद स्मृती आणि साई माऊली नाणिवली. आदरणीय सन्माननीय नरेशजी विघ्ने साहेब, आपण या क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व जे आपण पाहत आहेत साहेबांच्या माध्यमातून आपण करूया नाणेफेकीचा कौल. दयानंद स्मृती सामना आपण पाहत आहेत एलिमिनेटर. दुसऱ्या बाजूला साई माऊली नाणिवली. अशा दोन टीम मध्ये ही बॅटल. चॉईस मिळाली या ठिकाणी दयानंद स्मृती टीमला. कॉइन स्विंग करतायत नरेशजी विघ्ने साहेब. टील कॉल केलं